का? साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीनं साहित्य संमेलन झालं, त्याबद्दल मी सचिन बागाड यांचा त्यांच्या सर्व टीमचं आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. अंबुजांमध्ये ही फील्ड वाढली पाहिजे. नवोदित लेखक, कवी, साहित्यिक तयार झाले. फक्त साहित्यिकांना माझी विनंती आहे की साहित्य तयार करत असताना, लिहित असताना 33 कोटी देवाचं तेवढं समर्थन होतं. हे बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवेंचे विचाराच्या अनुषंगानं साहित्य तयार झालं तर समाजामध्ये एक वैचारिक प्रगल्भता तयार होईल. त्या अनुषंगानं बगाड्याने जो प्रोग्राम घेतला किंवा जे साहित्य संमेलन घेतलं ते अतिशय स्तुत्य आहे. मुक्ता साळवेंच्या संदर्भात 2 मिनिटं बोलतो माझं भाषण की आपण जो हिंदू धर्म म्हणतो त्यावेळेस ब्राह्मण धर्म होता आणि कुठल्याही स्त्रीला, या देशातल्या कुठल्याही स्त्रीला शाळेत जायची परवानगी नव्हती. हे जसं फुलेंच्या लक्षात आलं त्यावेळेस फुले म्हटले मी मुलींची शाळा काढणार. ज्या दिवशी फुले म्हटले की मी मुलींची शाळा करणार त्याच रात्री फुलेंच्यावर पुण्याला झाला. फुले घाबरले. असे घाबरलेले फुले लहुजी वस्ताद साळवेंच्याकडे आले. म्हटले वस्ताद, मुलींची शाळा काढतो म्हटलं माझ्यावर पुण्याला झालाय, मला संरक्षण आहे. वस्ताद म्हटले काय प्रकार सांगा. अरे म्हणजे माणसाचं काम करतोस, कोण तुझ्यावर येतो? तर उद्या शाळेच्या ठिकाणी तर घटना मी तिथे काय बोलायचं बोलतो. दुसऱ्या दिवशी फुलेचा सगळा लावा जमा शाळेच्या ठिकाणी गेला. फुले उठले की मी उद्यापासून मुलीची शाळा काढते, मुली शाळेत घाला. आणि लवजी वस्ताद साळे उठले. म्हटले पुणेकरांनो, जाणीववाल्यानो, शेतीवाल्यानो, ही दोघं जे काम करतात ते माणसाचं काम करतायत. जर उद्यापासून शाळा चालू झाल्यानंतर या दोघांच्या केसाला धक्का लागला तर मांगाची गाठ आहे. अशी घोषणा केल्यानंतर पुण्यातली बामण गार झाली. टिपा टिपा ढवून त्यानंतर फुलेंचं नाव ब्राह्मणाने पुण्यामध्ये केले जाणे. दुसऱ्या दिवशी फुले परत आले. वस्ताद म्हणले मुली शाळेत येणार, कारण का पेपर मध्ये रकाने भरून फुलेंच्या विरोधात लिखाण येत होतं. अश्लील शिवीगाळ करत होते, धमक्या देत होते. मुली शाळेत येणार घाबरून पण मुली शाळेत झाला. नाग लहुजी वस्ताद साळे उठले, आपल्या पुतणीला खांद्यावर ठेवलं. कुणाची माय गेल्या त्यानं माझ्या आडव्या म्हटला मी माझ्या पुतणीला शाळेत त्या मुलीला शाळेत ठेवलं. त्या मुलीचं नाव होतं मुक्ता साळवे. ती 4थीला गेली आणि 4.5 निबंधली. काय लिहिलंय? निर्मिका, तू आम्हाला ज्या धर्माचं समजतोय ते आमच्याच धर्माची माणसं आम्हाला गावाच्या बाहेर का ठेवतात? आमच्याच धर्माची माणसं आमच्याच मंदिरामध्ये का जाऊ देत नाही? आमच्याच धर्माची माणसं आम्हाला वरून पाणी का वाढतात? आमच्याच धर्माची माणसं मुंगीला साखर टाकतात, मला का घालतात? एक नारायण प्रश्न विचारले आणि शेवटी म्हणते ते निर्मिका, तू काही म्हण, आम्ही धर्म नसलेली माणसं आहोत. धर्म नसलेली आहे का तुम्हाला धर्म? ती पुढं अशी म्हणते ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ बायबल आहे का नाही? मुस्लिमांचा कुराण आहे का नाही? हिंदूंचा काय गीता बिता आहे? आम्हाला कुठला धर्मग्रंथ आहे? प्रश्न आहे, कुठला धर्मग्रंथ आहे? म्हणून माझ्या बालमाना मुलांनो, तुम्हाला धर्म नाही. उगाच हिंदू का हिंदू? ज्या मुक्ता साळवेने हिंदू ब्राह्मण धर्म नाकारला, ज्या लहुजी वस्तादांना तो धर्म नाकारला, ज्या शिवाजी महाराजांनी धर्म नाकारला, सिद्धार्थ गौतमाने धर्म नाकारला नाही, बाबासाहेबांनी नाकारला, त्याच्याशी आपण चुकतो नाही. अंबुजाच्या घरात गेले की 33 कोटी देवाचा फोटो. लोकसंख्या 33 कोटी होती माणसांची. त्यावेळेस 33 कोटीच्या वर देव होत. एक तर देव आपल्या दुःखामध्ये धावून आला का? ही मुक्ता साळवेच्या निबंधामध्ये म्हणते. एक तर देव धावून आला का पालीचा आला का? यल्लमा आली. ज्या
महात्मा फुले सावित्रीबाईंनी जर शाळा काढली नसती तर आज आमच्या मुली शिकल्या नसत्या का? शिकल्या असत्या. मुलींनी शिकायचं नाही असा कायदा वनस्पतीमध्ये केला होता ब्राह्मणाने. आणि काय लिहिलं होतं, जर मुलगी शाळेत जाऊन रेष ओढली पाठीवर, जशी रेष ओढल तसल्या आया तिच्या कुटुंबाच्या जेवणात होती. हेच सायन्स. घाबरून आमची माणसं पुरी शाळेत घालत होती, कारण शाळा आमच्यासाठी नव्हती. ती मुक्ता साहेबांनी सांगितलं, आम्ही धर्म नसलेली माणसं त्या सपडीमध्ये हे धर्म नसून आम्हाला लागलेला रोग आहे. रोग बरोबर आहे ना? शेवट आहे आम्हाला लागलेला रोग आहे. रोग. आणि खरंच हिंदू धर्माचा रोग लागलाय तुम्हाला. गेलं मला गेलं परशुराम आला घरात, रोगाला सुरुवात. कॅन्सरचा माणूस खंगून खंगून मरतोय आणि कुटुंब खर्च करून मरतोय. कॅन्सरचं पेशंट तसं हिंदू धर्मात एकदा परशुराम घरात आला की कुटुंब खर्च करत खंगतय मरतोय. ही अवस्था आहे. म्हणून माझ्या बांधवांनो, ज्या घरात बाय देवाच्या नादाला आणि बाप दारुडा, ते घर उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे गाडगे महाराज म्हणतात. ज्या घरात बाय देवाच्या नादाला आणि बाप दारुड्या नादाला ते घर उद्ध्वस्त होतंय. आंबुजन ह्या दोन तर गोष्टी आहेत का? आमच्या आई बहिणी म्हणतात असू ते कधी तर देव पावल, देव नाही पावल. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना विद्य गेली, विद्ये विना शूद्र कसले. हे सगळे अनर्थ काय विद्येने केली. विद्या नसल्यामुळे आपल्या अधोगती आहे. म्हणून माझ्या बांधवांनी हात विनंती करतो, मुली शिकवा, मुलं शिकवा. शिकली पाहिजे का नाही? आम्ही 7वी नापास म्हणून कलेक्टर टाक केले नाही. महाराणी सगळं खाल्लं. महाराणी कसलं खाल्लं? शिक की तू. स्पर्धेत उतरल्याशिवाय कलेक्टर होता येणार नाही. एक कलेक्टर असेल तर हा माणसं येतात, 9 बौद्ध समाज असतात, असला तर एखादा असतो. कोणाचं सिलेक्शन म्हणा. स्पर्धेत उतरायसाठी विद्या महत्वाची आहे. ते विद्या ज्ञान देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या खुली केली. म्हणून आम्ही कर्मून आता निवडून आलेल्या सदस्यांना सुद्धा सांगतोय, सावित्रीबाईंमुळेच निवडून आलाय तुम्ही. सावित्रीबाई स्वातंत्र्य बाबासाहेबांनी घटनेत तरतूद केली. महिलांचं रिझर्वेशन, एससीचं रिझर्वेशन, एसटीचं रिझर्वेशन. म्हणून आम्ही निवडून आलो. ओपन वर कोण येतंय का? आणि कोण निवडून देतंय का? आणि म्हणून निवडून आलेले काय सदस्य पाहायला जातात. मी निवडून आलो. फोटो, बुद्धाचा फोटो, अण्णाबाचा फोटो, सावित्रीबाईचा फोटो, मुक्ता सावेचा फोटो असू दे. पुढची पिढी म्हणेल बाबासाहेब कोण, घे पुस्तक वाच. आणि यल्लमाचा फोटो कोण काय म्हणेल, ही कोण? 70 पिढी सांगतोय मी ह्या महापुरुषांची. यल्लमाची 70 पिढी काय सांगायची? काय सांगतायत? आणून या महापुरुषांचे फोटो लावून मुला मुलींना शिकवा. हा संदेश या साहित्य संमेलनामध्ये मी देतो. मी हात विनंती करतो माझ्या आई बहिणींना, हे डोसक्यावर देवाचं भूत खांद्यावर तटकेमान घ्या आणि पुढची पिढी आमची पायाखाली घेईल तरच आपली पोरं शिकून घ्यायची. करेक्ट होती की कवाड, विज्ञानाची कवाड उघडी व्हावी, ओपन व्हावी. म्हणून हे साहित्य संमेलन घेण्याचा माझा निष्कर्ष निघाला. ते साहित्य संमेलन घेणारे आमचे बघाडे त्यांच्या सर्व कमिटीला पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द मी पुरे करतो. जय